नमस्कार मित्रांनो, गणेश कावाने या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आपण जीडीचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर पाहतोय। हा जो काही पेपर आहे हा कधी घेतला, कुठे घेतला, त्याचा टाइम काय होता आणि कोणत्या वर्षाचा आहे हे सगळं मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतोय। बरोबर आहे का नाही? का पाटलीपुत्र इथे झालेला हा पेपर आहे। तारीख आहे 12/1/2023। एक्झाम टाइम पण दिलेला आहे। ठीक आहे। आणि कधीची पेपर आहे 2022 ही 2023 ला झाली होती, म्हणजे ऍड कधीची होती ही 2022 ची। याच्या माग सांगण्याचं कारण असं आहे का बऱ्याच मुलांचं असं म्हणणं होतं का सर तुम्ही हे प्रश्न असे जीडीला येतच नाही। ठीक आहे, हे तुम्ही सगळे पोलीस भरतीचे सोपे सोपे प्रश्न घेऊन राहिले। ठीक आहे, काही मुलांनी कमेंट केल्या होत्या, तर त्या मुलांच्या कमेंटला फक्त उत्तर आहे, पुन्हा परत त्या कमेंटला उत्तर कोणालाच मिळणार नाही किंवा तशा कमेंटला मी उत्तर देणार नाहीये। ठीक आहे, आणि माझ्याकडे जेवढे काही पेपर आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा टाकणार आहे। माझं असं एक वैयक्तिक मत आहे, आपल्याला कोणाच्या व्हिडिओमधून तो कोणताही शिक्षक असो तो चांगला शिकवतो, त्याच्यामधून आपल्याला काय व्यस्त येतं किंवा काय घेता येतं आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। ठीक आहे, जसं की आता पहा, पहिला प्रश्न आहे, जास्त तुमचा पण वेळ नाही घेणार। तर पहा, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 11 तासात 8 किलोमीटर नाव चालवतो, म्हणजे होडी चालवतो। प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12 तासात 72 किलोमीटर नाव चालवतो, तर प्रवाहाचा ताशी वेग किती? ठीक आहे, हा प्रश्न आता आपल्याकडे, म्हणजे बोट आणि प्रवाह या घटकावर आपल्याला प्रश्न विचारणार आहे। 11 तासात 88 किलोमीटर म्हणजे त्याचा वेग काय असणार आहे? तर प्रवाहाच्या दिशेने त्याचा वेग असणार आहे, पहा, 11 1 11, 11 8 88, म्हणजे 8 किलोमीटर प्रति तास। आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय करतो तो? 12 तासात 72 किलोमीटर चालतोय। मग 12 1 12, 12 72, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याचा वेग आहे 6 किलोमीटर प्रति तास। तुम्हाला विचारले प्रवाहाचा ताशी वेग किती आहे, तर आपण म्हणणार प्रवाहाचा ताशी वेग, प्रवाहाचा ताशी वेग बरोबर काय असतो? बऱ्याच जणांना माहिती आहे 1/2 गुणाकारामध्ये ज्यावेळेस आपण प्रवाहाचा ताशी वेग काढतो त्यावेळेस या दोघांमधला फरक घेतो आपण, म्हणजे 8 आणि 6 यांच्यामधला फरक आहे 2, म्हणून गुणाकारामध्ये लिहितो 2। आता भाग जर दिला तर b1 b, b1 b, खाली फक्त राहिला 1, म्हणजे 1 किलोमीटर प्रति तास असा काय तुमचा त्या प्रवाहाचा ताशी वेग आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर सी आहे। पहा, आता मी डायरेक्ट करतोय, का बरं डायरेक्ट करतो? कारण आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर पाहतोय, मग ते कसे केले पाहिजे, आपला अप्रोच काय पाहिजे हे सगळं मी तुम्हाला दाखवून राहिलोय। ठीक आहे, ज्यावेळेस क्लासमध्ये चालतो आपलं ऑफलाईन किंवा ऑनलाईनला, त्यावेळेस मग सगळ्या बेसिक गोष्टी समजून सांगितल्या जातात। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा। आता पहा, 60 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 2:3 आहे। बरं, दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती आहे? तुम्ही म्हणा सर 2:3 आहे, लिहिले 2:3। तर त्या मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 1:2 बनवण्यासाठी त्या मिश्रणात किती लिटर पाणी मिळवले पाहिजे? किती लिटर पाणी, म्हणजे आपल्याला फक्त पाणी मिळवायचं आहे, आपल्याला दूध मिळवायचं नाही। मग आता ज्या प्रमाणात आपण पाणी मिळवणार आहे, तर दूध आपलं पहिलं पण सेम असणार आहे, आता पण सेम असणार आहे, तसंच त्याचं गुणोत्तर पण सेम असणार आहे। मग तुमच्या डोक्यात एक पाहिजे का दूध तुमचं सेम पाहिजे किंवा दुधाचं गुणोत्तर तुमच्याकडे सेम पाहिजे, कारण आपण फक्त पाणी मिळवतोय। मग आता जर मी इथं विचार केला तर दुधाचं गुणोत्तर इथं सुरुवातीला 2 होतं, आता किती आहे? 1 आहे। मला हे सेम पाहिजे, इथे पण 2 पाहिजे, मग इथे पण 2 पाहिजे। ठीक आहे, मला इथे 2 आणण्यासाठी मला याला 2 ने गुणावं लागेल। मग आता मला गुणोत्तर तर बदल नाही झाला पाहिजे, गुणोत्तरामध्ये फरक नाही पडला पाहिजे, तर मला साहजिकच आहे याला पण 2 ने गुणावं लागेल। 2 2 4। आता तुम्हाला समजतंय का तुमचा दुधाचा जो कॉलम आहे तो काय झालाय? सेम झालाय। पहा, इथे 2 आहे, इथे 2 आहे। ठीक आहे, मग आता पहिल्यांदा आपल्याकडे 60 लिटर मिश्रण होतं, तुम्ही जर विचार केला तर एकूण गुणोत्तर किती आहे? तुम्ही म्हणा सर एकूण गुणोत्तर म्हणजे दूध आणि पाणी यांच्या मिश्रणाचं एकूण गुणोत्तर आहे 3 आणि 2 5। पण ह्या 5 ची किंमत म्हणजे प्रश्नात सांगितलं त्यांनी 60 लिटर आहे। 5 ची किंमत किती आहे प्रश्नात? 60 लिटर आहे। तर एकाची किंमत किती आहे? तुम्ही म्हणा सर एकाची किंमत आहे 12 लिटर। एकाची किंमत किती आहे? 12 लिटर। मग आता तुम्हाला काय विचारलंय, किती लिटर पाणी मिळवले पाहिजे? पहा, आता 3 कडून आपण 4 कडे आलोय, 3 कडून आपण 4 कडे आलोय, म्हणजे आपलं गुणोत्तर 1 ने वाढलंय। पण आताच पाहिलं आपलं 1 ची किंमत किती आहे? 12 लिटर आहे, इथं पण 1 नेच गुणोत्तर वाढतंय, म्हणजे आपल्याला साहजिकच आहे 12 लिटर पाणी मिळावं लागणार आहे। तर आणि तर ते गुणोत्तर काय होणार आहे? 1:2 होणार आहे। ठीक आहे, समजला असेल तुम्हाला व्यवस्थित प्रश्न? पहा, जास्त इकडचं तिकडचं बोलण्यापेक्षा आपल्याला
पेपर आता जवळ आले, त्याच्यामुळे आपल्याला सगळे पेपर झाले पाहिजे प्रिव्हियस इयर. त्या दृष्टीने आपण दररोजच्या लेक्चरला 10 क्वेश्चन घेणार आहे. त्यानंतर आपण त्याचं अनालिसिस पण घेणार आहे. अनालिसिस म्हणजे काय आहे का, कोणत्या घटकावर तुमचे प्रश्न विचारतात शेवटी तुम्हाला टेबलमध्ये सांगणार आहे का ह्या घटकावर हा प्रश्न आलता, त्या घटकावर तो प्रश्न आलता. ठीक आहे. जसं की पुढे पाहता, आता पहा इथं तुम्हाला थोडीशी ऍडव्हर्टाईज दिसल, ऑनलाईन व ऑफलाईन क्लाससाठी संपर्क. बरं, पुढे काय प्रश्न आहे पहा, 36, 48 आणि 90 या संख्येचे चतुर्थ पद किती? गुणोत्तर प्रमाणचा प्रश्न आहे. चतुर्थ पद किती विचारलंय? 36, त्याच्यानंतर काय 48, नंतर किती आहे 90 आणि चतुर्थ पद माहित नाही तर x मानतो. ठीक आहे. मग आता तुम्हाला इथं माहित पाहिजे का अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार असतो. म्हणजे याचा अर्थ झाला का x गुणाकारामध्ये 36 बरोबर 48 गुणाकारामध्ये 90. ठीक आहे. x गुणाकारामध्ये 36 बरोबर काय 48 गुणाकारामध्ये 90. मग आता तुम्ही याला जर पुढे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर भाग जाता येईल. भाग कशाने जाईल पहा, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 0 0, 4 गुणिले 30 म्हणजे x ची किंमत आली 4 त्रिक 12, 120. म्हणजे तुमचं ते चतुर्थ पद किती पाहिजे तर 120 पाहिजे. ऑप्शन नंबर बी. किती पाहिजे? 120. ठीक आहे. किती पाहिजे पहा, 120 पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. काही क्युरी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला करू शकता. कमेंट टाकून आपण त्याचा नंतर रिप्लाय करू. ठीक आहे. आता पहा पुढं, एका निवडणुकीत 2 उमेदवार उभे होते. झालेल्या मतदानापैकी 64% मतदान जिंकणाऱ्या उमेदवारास मिळाले व तो 4340 मतांनी निवडून आला. तर एकूण मतदान किती? समजा आपण मानलं का एकूण मतदान किती आहे 100 आहे. किती आहे 100. आता त्याच्या दोन गोष्टी असणार आहे, एक जिंकणारे आणि एक हारणारे. जिंकणाऱ्याला आपण म्हणतो विनर आणि हारणाऱ्याला आपण म्हणतो लुजर. ओके. मग आता जिंकणाऱ्याला किती मतदान पडलंय तर 64% मतदान पडलंय. किती मतदान पडलंय? 64% मतदान पडलंय. एकच मिनिटासाठी थांबा. 64% मतदान पडलंय. मग आता मला सांगा 100 एकूण मतदान मानले आपण, त्याच्यापैकी याला 64 पडली, याला किती पडल ते म्हणसर याला पडल 36 हारणाऱ्याला लुजरला. मग आता तुम्हाला सांगितलंय तो जिंकणार आहे ना, तो 4340 मतांनी जिंकून आलाय. आता आपण ह्या मताचा विचार सोडून देऊ. मला सांगा याच्यामध्ये साहजिकच आहे 36 आणि 64. आता याला जास्त मतदान पडल्यामुळे हा जिंकलेला आहे. पण किती जास्त मतदान पडलं हारणाऱ्यापेक्षा तर तुम्ही म्हणा सर 64 मधून जर 36 वजा केले तर पाहता 64 मधून जर तुम्ही 36 वजा केले तर खाली किती उरतात 28 उरतात. म्हणजे याला 28 मतं जास्त पडले. याला जर 28 मतं पडलेच नसते, कमी पडले असते किंवा पडलेच नसते तर दोघांचे मतदान कसे झाले असते समान समान झाले असते. साहजिकच आहे याच्यापेक्षा याला 28 मते जास्त पडल्यामुळं तो जिंकून आलाय. मग ह्या 28 ची किंमत प्रश्नात किती आहे 4340. तर पाहता 28 ची किंमत आहे 4340. तुम्हाला विचारलंय एकूण मतदान किती तर 100 ची किंमत किती तर 100 ची किंमत किती. आपण तिरकस गुणाकार करतो, त्या दोघांचा गुणाकार भागाकारामध्ये लिहितो आपण 28. तसं नसेल समजा तर तुम्ही एकाची पण किंमत काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 4340 गुणाकारामध्ये 28 गुणाकारामध्ये 100 भागिले 28. आता भाग देऊ शकता तुम्ही, जसं की 4 ने जर भाग दिला तर 4 7 28, 4 1 4, 4 0 0, 4 8 32, 4 5 20, 7 1 7, 7 1 7, 3 उरले 7 5 35, 7 5 35, 155 गुणिले 100, 155 गुणिले 100 म्हणजे तुमचं मतदान पाहिजे 15500. किती पाहिजे 15500. म्हणजे एकूण मतदान होतं आपल्याकडे 15500. आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. ठीक आहे. आता तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न पेन आणि वहीने सोडवायचा नव्हता किंवा पेन पेपरने सोडवायचाच नव्हता. तुम्हाला जागच्या जागी तर कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे होते. जसं की बघा 64 आणि हारणाऱ्याला 36 पडतील म्हणजे 28 चा डिफरन्स आहे. 28 ची किंमत एवढी आहे तर 100 ची किंमत किती, मग त्यानुसार तुम्हाला 15500 काय मिळतं उत्तर मिळतं. ठीक आहे. पण आता कसं आहे मला समजून सांगायचंय, मी तुमचा मार्गदर्शक आहे, त्यामुळं
काही मुलं एकदम बेसिक असतात, काही मुलांचे IQ चांगला असतो, काहींची प्रॅक्टिस चांगली झाली असते. त्यामुळे प्रत्येकाला समजून यानुसार मला फळ्यावर लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढं पहा. आता पहा 4/5, 8/15 आणि 2/35. 4/5, 8/15 त्याच्यानंतर किती आहे 2/35 यांचा मसावी विचारलंय. काय विचारलंय? मसावी. मग आता अपूर्णांकाचा मसावी काय असतो? तर पहा अपूर्णांकाचा मसावी म्हणजे अंशाचा मसावी. मग 4, 8 आणि 2 यांचा मसावी किती आहे? तर आता पहा एकदम सोपं उदाहरण आहे. मसावी कसा घेणार आहे आपण ते पण लक्षात घ्या. 2 ने 2 ला भाग जातो, 2 ने 4 ला भाग जातो, 2 ने 8 ला भाग जातो. म्हणजे याचा अर्थ अंशाचा मसावी किती आहे? 2 आहे. अंशाचा मसावी किती आहे? 2 आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे छेदाचा लसावी. मग छेद काय तुमच्याकडे? छेद आहे 5, 15 आणि 35. आता यांचा लसावी घ्यायचा आहे आपल्याला. मग 5, 15, 35 यांचा लसावी घ्यायचा आहे. सगळ्यात मोठी जो काही संख्या आहे ती 35 आहे. 35 ला 35 ने भाग जातो, पण 15 ने 35 ला भाग जात नाहीये. मग 35 चे जर दुप्पट केले तर किती झाले? 70 झाले. पण 15च्या पाड्यामध्ये 70 नाहीये. मग 35 चे जर आपण तिप्पट केले तर 105. मग 15 7 105, 5 ने पण 105 ला भाग जातो आणि 35 त्रिक 105. म्हणजे छेदाचा लसावी किती असणार आहे? 105. तुमचं उत्तर काय आहे? 2/105. तुमचं उत्तर कुठं दिसतं तुम्हाला? ऑप्शन नंबर बी पहा 2/105. हे तुमचं काय आहे? उत्तर आहे. ज्याला असं समजत नसेल त्यांनी सगळ्यात सोपं पहा 5 त्यानंतर किती आहे? 15 नंतर किती आहे? 35 यांचा तुम्ही काय करायचं आहे? लसावी काढायचा आहे. कसा काढतो? आपण अगदी प्रत्येकाला 5 ने भाग देऊ. 5 1 5, 5 त्रिक 15, 5 7 35. खाली तुम्हाला मूळ संख्या भेटल्या तर मग लसावी काय असणार आहे? तुम्ही म्हणा सर लसावी बरोबर 5 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 7 या सगळ्यांचा गुणाकार येतो 105. तर मग लसावी किती झाला? 105. म्हणजे छेदाचा लसावी 105 आहे, अंशाचा मसावी 2 आहे. आपल्याला काढायचा होता अपूर्णांकाचा मसावी. अपूर्णांकाचा मसावी ज्याला माहित नाही त्याच्यासाठी सांगतो पहा. अपूर्णांकाचा मसावी काय आहे? इथे लिहितो अपूर्णांकाचा मसावी बरोबर फॉर्म्युले थोडेफार पाठ पाहिजे. बरोबर काय असणार आहे? अंशाचा मसावी. अंशाचा मसावी छेदामध्ये छेदाचा लसावी. छेदाचा लसावी. हा काय त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला पेपर लिहायची गरज नाही. आपल्या मनात पाठ आहे आपण डायरेक्ट मांडू शकतो. पुढे घ्या. आता पहा एका वस्तूची छापील किंमत खरेदी किमतीपेक्षा 25% अधिक लावली. बरं, खरेदी किंमत किती मानली आपण? तर खरेदी किंमत एका वस्तूची 100 मानली, छापील किंमत 25% अधिक लावली. छापील किंमत काय असणार आहे? तर 125 असणार आहे, कारण 25% अधिक लावली. म्हणजे 100 चे जर तुम्ही 25% काढले तर 25, मग 100 मध्ये 25 मिळवले तर 125. जर 10% नफा हवा असेल, नफा नेहमी खरेदी किमतीवर काढतो, 10% नफा काढायचा आहे म्हणल्यानंतर ती वस्तू आपल्याला विकावं लागेल. कितीला विकावं लागेल ती वस्तू? 10% नफा घेऊन ती वस्तू विकावं लागेल 110 रुपयाला. ठीक आहे, 10% नफा मिळवायचा असेल तर छापील किमतीवर किती टक्के सूट द्यायला हवी? आता ही छापील किंमत 125. आता विकली कितीला आपण ती? 110 ला. 110 ला विकल्यामुळं खरेदी किंमत होती 100, विकतोय आपण 110, बरोबर 10% नफा होतोय. आता सूट काढायची आहे. छापील किंमत होती 125. 125 वरून आपण ती वस्तू विकतोय 110 ला, म्हणजे 15 रुपये काय केले आपण? सूट दिली. पण तुम्हाला विचारलं शेकडा सूट किती? बरोबर आहे का नाही? मग शेकडा सूट बरोबर काय असणार आहे? 15 रुपये सूट आहे कशावर? छापील किमतीवर 125 गुणाकारामध्ये काय आहे? 100. 25 न भाग दिलं तर 25 5 125, 25 चोक 100, 5 1 5, 5 त्रिक 15, 4 त्रिक 12. म्हणजे 12% काय पाहिजे? सूट पाहिजे. ठीक आहे, काही जण मनात पण करू शकते, एवढं काही हार्ड प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, आपल्याला वाटतं का जीडीचे प्रॉब्लेम खूप हार्ड आहे? प्रत्येक सेक्शन मध्ये 3, 4, 5 क्वेश्चन हार्ड आहे, जास्त नाही. 20 पैकी समजा गणिताचा जर विचार केला आपण तर 3, 4 मॅक्स टू मॅक्स 5 क्वेश्चन हार्ड आहे. आता साहजिकच आहे, सगळंच तुम्हाला सोपं दिल्यानंतर अख्खी तर थोडीच भरती करून घेणार आहे. ठीक आहे, थोडाफार हार्डनेस असणारच आहे. 15 पैकी 15 मार्क, 20 पैकी 15 मार्क सगळेच घेणार आहे.
वरच्या 5 मध्ये जे 3, 4 किंवा 5 पैकी 5 घेईन ती मिनिट मध्ये असणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. सोपे सोपे तर काही चॉकलेट प्रश्न सगळे सोडवणार आहे, सगळ्याला अख्ख्या महाराष्ट्राला जमणार आहे. पण तुम्ही पण थोडंफार हार्ड गोष्टी केल्या पाहिजे, तर जेणेकरून आपल्याला खात्री होते का आपण मिनिट मध्ये येऊ शकतो. जसं की पुढे पहा. आता ही ऑनलाईन बॅचची ऍडव्हर्टाईज आहे, फास्ट ट्रॅक बॅचची. एकूण याच्यामध्ये तुम्हाला 20 टॉपिक आहे. किती टॉपिक आहे? 20 टॉपिक शिकवले जाणार आहे. ते पण ह्या सगळ्या पेपरचं अनालिसिस करून आपण ते 20 टॉपिक निवडले आणि त्याच्यावर जास्त आपण काम केलेलं आहे. ठीक आहे. तर ही पूर्ण रेकॉर्डिंग स्वरूपात बॅच आहे. ज्याला जॉईन करायचे असेल त्याने ऍप डाउनलोड करून घ्या. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, टेलिग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. काही क्युरी असेल तर कॉल करा, नंबर पण तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. पुढे पहा. आता पहा प्रश्न किती सोपे आहे पहा बरं. 32,054 या 5 अंकी संख्येला 11ने निशेष भाग जातो, म्हणजे त्यांनी सांगितलं का भाग काय होतोय? जातोय. मग आता भाग जातो म्हणल्यानंतर भाग जातोय म्हणल्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय? त्या संख्येतील अंक चढत्या क्रमाने लावले तर तयार होणाऱ्या नवीन संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? एखाद्या मुलाला जर प्रश्न व्यवस्थित समजला तर तोही जरी सांगू शकतो 11ने भाग जातोच आहे, तुम्हाला देऊन पाहायची गरज नाहीये. जातोय भाग, तुम्हाला करत बसायची नाहीये. फक्त जे काही अंक आहे ना, हे अंक तुमचे चढत्या क्रमाने लावायचे. अंक काय आहे? 32,054 म्हणजे 32,054 आहे. आता चढत्या क्रम म्हणजे काय? आधी लहान समजा, जसं की बघा चढता क्रम म्हणजे काय? 0, नंतर 1, नंतर 2, नंतर 3, याला आपण म्हणतो चढता क्रम. आता मला कळतंय 32,054 मध्ये सगळ्यात मोठी संख्या किंवा सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 5 आहे. म्हणजे साहजिकच चढता क्रम असा असणार आहे ज्याचा शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक 5 आहे. तसं नसेल समजत तर सगळ्यात सोपं 0, 2, 3, 4, 5. आता ही नवीन चढत्या क्रमाने संख्या तयार झाली तुमची 0, 2, 3, 4, 5. आता या संख्येला कोणत्या संख्येने भाग देईल? कसोटीवर प्रश्न आहे. एकक स्थानी काय आहे? 5 आहे, तर 5 नेच भाग जाईल ना. तुमचं उत्तर आहे 2, 3, 11 आणि 5. तर उत्तर काय असणार आहे तुमचं? ऑप्शन नंबर 4. किती आहे? 5 आहे. पहा एवढे सोपे सोपे प्रश्न आहे ते तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, एकदम सोपे प्रश्न आहे. पुढे पहा. इथं जास्त डोकं लावायचंच नव्हतं. आता हा प्रश्न थोडासा चॅलेंजिंग आहे. कसा चॅलेंजिंग आहे तो पहा. हा प्रश्न खरंच चॅलेंजिंग आहे. पहा, एका आयताची लांबी रुंदीच्या 3 पट आहे. बरं, आता मी लिहितो लांबी आणि लिहिली मी रुंदी. आता मी हा प्रश्न तुम्हाला एक्स वापरून सांगणार आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून. आता पहा लांबी आणि रुंदी. आता लांबी काय म्हणलंय? रुंदीच्या 3 पट आहे. मग रुंदी जर मी एक्स असेल तर लांबी किती असणार आहे? तुम्ही म्हणा सर 3 पट म्हणजे 3x असणार आहे. मी इथं लिहितो क्षेत्रफळ. इथं काय लिहिलं मी? क्षेत्रफळ. आता आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी, मग 3x गुणिले x म्हणजे 3x चा वर्ग, हे झालं त्याचं क्षेत्रफळ. आता पुढे सांगितलं तर आयताची लांबी 7 सेंटीमीटरने कमी केली. 7 सेंटीमीटरने कमी केली म्हणजे 3x म्हणून 7 वजा करायची, म्हणजेच काय राहील रे? तुम्ही म्हणा सर 3x मायनस 7. आणि पुढे सांगितलं तुम्हाला रुंदी 7 सेंटीमीटरने वाढवली. रुंदी 7 सेंटीमीटरने वाढवली म्हणजे काय आली? x + 7. आता काय होतंय हे महत्वाचं आहे, तर त्याचे क्षेत्रफळ 21 चौरस सेंटीमीटरने वाढते. म्हणजे आता क्षेत्रफळ काय आलंय? वाढलंय. मी जर तुम्हाला म्हणलं का पूर्वीचं क्षेत्रफळ जे 3x वर्ग आहे आणि आताचं क्षेत्रफळ काय असणार आहे? त्याच्या 2 कंसांचा गुणाकार, तो तुम्हाला जमला पाहिजे. आता हा 2 कंसांचा गुणाकार कसा करतात ते पण शिकून देतो इथं. जसं की 3 चा गुणाकार x सोबत केला, 3x गुणिले x म्हणजे काय? 3x वर्ग आहे. त्याच्यानंतर 3x चा गुणाकार काय करायचा आहे? 7 सोबत करायचा आहे. 3x गुणिले 7 म्हणजे 7 त्रिक 21 x आहे. त्याच्यानंतर -7 गुणाकारामध्ये x आहे, तर मायनस गुणिले प्लस मायनस 7 गुणाकारामध्ये x म्हणजे 7x, आणि मायनस गुणाकारामध्ये प्लस म्हणजे मायनस येणार आहे 7 7 49. हे त्याचं क्षेत्रफळ आलं. मग आता मला एक समस्या आहे का त्यांनी सांगितलं का क्षेत्रफळ काय आलं? 21 चौरस सेंटीमीटरने वाढते. एक सोपी गोष्ट आहे. याचा अर्थ काय झाला? तर ह्या 2 क्षेत्रफळांमधला फरक कितीचा आहे? तर ह्या 2 क्षेत्रफळांमधला फरक आहे तुमचा 21 सेंटीमीटरचा, 21 चौरस सेंटीमीटरचा आहे.
बर, मग ह्या दोघांचा फरक 21 चौरस सेंटीमीटरचा आहे ना, तर मग मी असं लिहितो पाहता. या पूर्ण क्षेत्रफळामधून मी हे क्षेत्रफळ वजा केलं तर मला काय येणार आहे, 21 चौरस सेंटीमीटर एवढं क्षेत्रफळ वाढणार आहे. म्हणून मी काय लिहितो पाहता, मी लिहितो 3x वर्ग प्लस, वाटलं तर तुम्ही एक काम करू शकता, अजून एक गोष्ट अशी करू शकता, 21x मधून जर 7x गेले तर खाली राहतात 14x, तर 14x मायनस 49 मायनस 3x वर्ग बरोबर काय असणार आहे फरक, तर फरक असणार आहे 21चा. ठीक आहे, 3x वर्ग प्लस होते, इथं मायनस 3x वर्ग कॅन्सल झाले, वजा 49 तिकडे गेल्यानंतर अधिक होईल, म्हणजे करायला तुमचा 14x बरोबर 49 आणि 21 टोटल झाले 70, म्हणजे तुमची तर x ची किंमत आली 5. x ची किंमत किती आली 5. मग x ची किंमत 5 आली. तुम्हाला विचारलंय सुरुवातीला त्या आयताची लांबी किती होती, त्या आयताची लांबी होती 3x, पण आता तुम्हाला माहितीये का x ची किंमत आपल्याकडे आली 5, तर 3 काय असणार आहे सुरुवातीला 15. म्हणजे याचं उत्तर किती आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 3 15 सेंटीमीटर हे त्याचं उत्तर आहे. हा थोडासा कॅल्क्युलेटिव्ह भाग आहे, इथपर्यंत मी मान्य करतो, पण कन्सेप्ट जर आपले व्यवस्थित असतील तर हा प्रश्न पण एवढा अवघड नव्हता. पुढं पहा, याच्यासाठी तुम्हाला 2 कंसांचा गुणाकार कसं करतात हे पण माहित पाहिजे. नेक्स्ट पहा, आता पहा हा एक प्रश्न खूप छान आहे. जसं की एक मुद्दल होती पी मुद्दल आहे 2 समान वार्षिक हप्त्यामध्ये, जसं की पी मुद्दल आहे 2 समान वार्षिक हप्त्यामध्ये चक्रवाढ व्याजदराने उधार घेतली. जर प्रत्येक वर्षी हप्ता, म्हणजे हप्ता कितीचा आहे 35,000, हे 2 हप्ते, ठीक आहे, 2 हप्ते, प्रत्येक हप्ता आहे तुमचा 35,280, हा पण हप्ता आहे तुमचा 35,280, ठीक आहे. व्याजाचा दर पण दिलाय तुम्हाला 5%, किती टक्के 5%, तर तुम्हाला विचारलंय पी ची किंमत किती. ठीक आहे, आता पहा चक्रवाढ व्याज जे पहिल्या वर्षी जे व्याज देणार आहे त्याला व्याजाला व्याज लागून दुसऱ्या वर्षी पण व्याज देणार आहे आपल्याला, पण त्यांनी काय केलं, ते एकूण व्याजाचे 2 तुकडे केले आणि समान हप्त्यामध्ये काय केले, पैसे भरले. मुद्दा असा आहे का पहिल्या वर्षी मुद्दल किंवा पहिल्या हप्त्यामध्ये मुद्दल किती होते आणि व्याज किती होतं हे तुम्हाला माहित पाहिजे. आता हे जो पहिला हप्ता आहे त्या हप्त्यामध्ये तुमची मुद्दल पण आहे आणि तुमचं व्याज पण आहे 35,280, पण ह्या 35,280 मध्ये मुद्दल किती आहे हे शोधू आपण आधी. मग आता कशी शोधणार, तर तुम्हाला माहिती आहे 35,280, आता आपल्याला काय शोधायची आहे मुद्दल. मग मुद्दल शोधायची इथं गुणाकारामध्ये 5% व्याज दर आहे, पहिलंच वर्ष आहे. मग आता साहजिकच आहे, खाली लिहा तुम्ही 100 रुपये काय समजा व्याज दर आपण मोजतो 100ला, मग 100ला 5 रुपये व्याज येणार आहे, मग वरती 100 लिहा, खाली लिहा 105. ठीक आहे, आता हे जनरली मी तुम्हाला असं सांगतो, मी चक्रवाढ व्याज वेगळ्या पद्धतीने सांगत असतो, पण आता काय होतंय बऱ्याच मुलांना ह्या गोष्टी माहिती म्हणून मी येणे सांगतोय. ठीक आहे, 5 ने भाग दिला तर इथं आले 21, इथं आले 20. आता पुन्हा 21,000 मी इथं भाग दिला तर 21 एक 21, 21 एक 21, 35 मधून 21 गेले, खाली उरले 14, 142 झाले. किती झाले 142. मग आता तुम्हाला माहितीये का 21 सग किती, तुम्ही म्हणा सर 21 सग 126, 21 सग 126, आता टोटल किती राहिले, तर 142 म्हणून जर 126 गेले तर टोटल राहतात तुमच्याकडे 16. बरोबर का, 142 म्हणून जर 126 गेले तर तुमच्याकडे राहिले 16 आणि पुढचे 8, मग 21 8, तुम्ही म्हणा सर 21 8 168, 21 0 0, त्या दोघांचा गुणाकार 2 शून्य तुमच्याकडे येणार आहे, 8 दुने 16, हातचा दिला 1, 6 दुने 12 आणि 1 13, हातचा दिला 1, 2 1 2, 2 आणि 1 3, म्हणजे पहिल्या वर्षीची मुद्दल. ठीक आहे, पहिल्या वर्षीची मुद्दल होती आपल्याकडे 33,600, पहिल्या वर्षी मुद्दल किती होती 33,600, त्याच्यामध्ये व्याज लागलं ते झालं टोटल 35,280 आणि 35,280चा हप्ता आपण फेडला. आता हे झालं पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी काय होणार आहे, तर व्याजाला व्याज लागणार आहे. मग आता व्याजाला व्याज लागणार आहे तर तुम्हाला काय करायचंय 35,280 गुणाकारामध्ये, जसं मी पहिलं वर्ष होतं म्हणून मी एकदाच केलंय, आता 2 वर्ष म्हणून मला डबल लिहायचंय, म्हणजे गुणाकारामध्ये काय आहे, आता लिहितो वरती 100 भागिले 100 भागिले काय भागिले 105, परत गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये किती आहे 105. आता मला एक समजलंय का, इथं पहा इथं किती येणार आहे 20
5 ने भागला खाली येणार आहे 21. इथं पण आले 20, खाली आले 21. आता जर मी 21 ना भाग दिला, 21 ना भाग दिला तर आत्ताच आपली किंमत आली होती 1680. परत मी ह्या 21 ना भाग दिला तर 21 किती तुम्ही म्हणा सर, 21 8 आणि 21 0. मग आता खाली काय राहिले तुम्ही म्हणा सर, 80 गुणिले 20 गुणिले 20 म्हणजे 400. तर 80 गुणिले 400 8 चौक 32 म्हणजे 3000, सॉरी 8 चौक 32 म्हणजे किती आले 32,000. म्हणजे याचा गुणाकार किती आला 32,000. म्हणजे जे काही दुसरा हप्ता होता त्या दुसऱ्या हप्त्यामध्ये मुद्दल किती होती, तर ह्या दुसऱ्या हप्त्यामध्ये मुद्दल म्हणतोय मी, दुसऱ्या हप्त्यामध्ये मुद्दल होती 32,000. आणि पहिल्या हप्त्यामध्ये मुद्दल किती होती, तर पहिल्या हप्त्यामध्ये मुद्दल होती 33,600. पण तुम्हाला विचारलं त्या ची किंमत म्हणजे उधार घेतलेली रक्कम, तर ह्या दोघांची बेरीज करा. 33,600 प्लस 32,000 म्हणजे टोटल तुमच्याकडे आले 65,600. किती आले 65,600. बर, उत्तर कुठे आहे ऑप्शन नंबर सी 65,600. थोडासा लेंदी प्रश्न हा पण आहे, पण कॅल्क्युलेशन जर व्यवस्थित केले तर लवकर सुटतो हा प्रश्न. ठीक आहे, इथं पहा हे हप्ते म्हणजे काय, याच्यात मुद्दल पण आहे आणि तुमचं व्याज पण आहे. आता याच्यात 2 वर्षाचं व्याज लपलेलं आहे आणि याच्यात फक्त 1 वर्षाचं व्याज लपलेलं आहे. याच्यात मुद्दल पण लपेले, ती मुद्दल आपण काढली 33,600 आणि इकडे दुसऱ्या वर्षामध्ये मुद्दल काढून घेतली किती आपण 32,000 आहे. आणि मग तुम्हाला पी ची किंमत काढायची होती 32,000 प्लस 33,600 टोटल झाले 65,600. याचं उत्तर किती मग 65,600. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सांगतो, कारण मी आता हे केलं तर 5% म्हणजे 1/20 असतात. तुम्ही ते 1/20 20 वर 1 ची वाढ होते, 20 चे 21 होते. त्याने जर सोडवलं तर आणखीन सोपं वाटतं ते. ठीक आहे, पण आता बरेच विद्यार्थी असं करतात, त्याच्यामुळे मी पण तुम्हाला त्याच पद्धतीने सांगितलं. कारण तुम्हाला कधी कधी नवीन मेथड ऍक्सेप्ट होणं थोडंसं जड जातं. ठीक आहे, तुम्ही ज्या पद्धतीने सोडवतात त्याच पद्धतीने सोडवा, फक्त कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवा. कारण पेपर जवळ आले, एखादा नवीन मेथड सांगते म्हणून ते ऍक्सेप्ट करू नका. जर तुम्हाला होत असेल ते ऍक्सेप्ट, म्हणजे तुम्हाला ते स्विच होत असेल तुमचा मेंदू, तर तुम्ही ती जा, तुम्हाला जर सोपी वाटली तर. पुढं पहा, आता पहा तुमचा काळ काम वेगवरला प्रश्न आहे, कपिल आणि प्रकाश. आता हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. कपिल आणि प्रकाश म्हणून एक काम 45 दिवसात करतात. प्रकाशला PR लिहितो, प्रकाश आणि पिहू म्हणून तेच काम 60 दिवसात करतात. आणि कपिल आणि पिहू मिळून तेच काम परत 60 दिवसात पूर्ण करतात. बरं, तिघांच्या पाड्यामध्ये कॉमन संख्या कोणती आहे, तर ते म्हणा सर 180. काय आहे कॉमन 180, म्हणजे लसावी घेतला आपण. 45 गुणे 90, 90 गुणे 180 म्हणजे 45 चोक 180. सावित्रिक 180, सावित्रिक 180, सावित्रिक 18 होतात, पण कधी 60 तरी 180 असं डोक्यात हिशोब चालू आहे. नाही ते म्हणतात सर सावित्रिक 18 180 का म्हणतात. ठीक आहे, तर आता पहा हे झालं, याचा अर्थ असा झाला का कपिल आणि प्रकाश ने मिळून एका दिवसात 4 काम केलं. प्रकाश आणि पिऊने मिळून एका दिवसात 3 काम केलं. कपिल आणि पिऊने मिळून एका दिवसात 3 काम केलं. तुम्हाला विचारलंय कपिल, प्रकाश आणि पिहू मिळून तेच काम किती दिवसात करतात. आता इथं प्रत्येक जण 2 वेळा काम करतोय. ही जी काही कार्यक्षमता आहे यांची बेरीज करा. 4 आणि 3 7, 7 आणि 3 किती झाले तुम्ही म्हणा सर 10. त्याला तुम्ही 2 ने भाग द्या. 2 ने भाग दिल्यानंतर उत्तराला तुमच्याकडे 5, म्हणजे याचा अर्थ असा झाला, याचा अर्थ असा झाला का कपिल, प्रकाश आणि पिहू हे तिघं मिळून एका दिवसात 5 काम करतात. काम किती करायचं आहे 180, त्या 5 ने फक्त 180 ला भाग द्या. 5 एक 5, 5 त्रिक 15, खाली उरले 3, 30 झाले, 5 7 30, म्हणजे तुमचं उत्तर आहे 36 दिवसात पूर्ण करतील. ऑप्शन नंबर काय आहे 36, सॉरी ऑप्शन सी आहे उत्तर काय तुमचं 36. या टाईपचे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. पहा प्रश्न खूप सोपे, ज्याला हे काही समजत नसेल काळ काम वेग, आपल्याच युट्यूब चॅनलवर एका वर्षापूर्वी काळ काम वेग अख्खा टॉपिक A to Z सगळा तिथं एक्सप्लेन केलेला आहे. तिथं जाऊन बघा तुम्ही ते व्हिडिओ, त्याच्यामधून तुम्ही भरपूर साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळतील. जसं की अजून पुढे एक एक्झाम्पल पहा काय, तर पुढे आता एक्झाम्पल संपले. या व्हिडिओ लेक्चर मधले आपले हे 10 एक्झाम्पल होते. आता तुम्ही म्हणत का सर पेपरला तर 20 एक्झाम्पल असतात, मग तुम्ही 10 कमवून घेतात. कारण याच्या मागे असं आहे का अर्धा तास ते पाऊण तासाचा व्हिडिओ व्हावा, हे उद्देश आहे. जेणेकरून काय होणार आहे तुम्हाला ते बघायला पण बोर नाही झालं पाहिजे. अर्धा तासात आपण असे इंस्टाग्रामचे रील बघता बघता अर्धा तास आपला असं जातो. ते अर्धा तासात तुम्ही असंच लेक्चर बघता बघता तुम्हाला काहीतरी 2 गोष्टी चांगल्या मिळतील. या हिशोबाने अर्धा ते पाऊण तासात आपण ते लेक्चर कव्हर करत असतो. आणि दुसरी गोष्ट आपण लवकरच लाईव्ह पण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, आता थोडंसं अनालिसिस पहा.
का हे जे 10 प्रश्न होते कशा कशावर विचारले होते, म्हणजे आपल्याला कोणते घटक महत्वाचे, जसं की पहा बोट प्रवाह याच्यावर एक प्रश्न होता, मसावी व लसावी एक प्रश्न होता, गुणोत्तर व प्रमाण एक प्रश्न आहे, चक्रवाढ व्याज एक, टक्केवारी एक, संख्या एक, मिश्रण एक, काळकाम वेग एक, नफा व तोटा एक, क्षेत्रफळ एक. आता ज्यावेळेस आपण नेक्स्ट लेक्चरला याच क्वेश्चन पेपर मधले पुढचे 10 क्वेश्चन घेऊ, त्याच्यामध्ये पण तुम्हाला अनालिसिस देईन. मग टोटल वाटलं तर आपण 20 क्वेश्चनचं म्हणजे 20 क्वेश्चन मध्ये कोणत्या घटकावर किंवा कोणत्या टॉपिकवर किती प्रश्नांचा भर दिलाय त्यांनी, हे आपल्याला एक आयडिया क्लिअर होईल. ठीक आहे. आता तुमचं एक काम आहे, जर व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त मुलांना लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा. ठीक आहे. त्यानंतर बा तुम्हाला असं वाटत असेल बा का मी कुठून तरी पोलीस भरतीचे प्रश्न गोळा करून आणतोय आणि तुम्हाला शिकवतोय, तर तुम्हाला थोडंसं समजण्यासाठी काही गोष्टी इथं तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे किती पेपर आहे, ठीक आहे, माझ्याकडे किती पेपर आहे हे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला पण समजलं पाहिजे का खरंच आपण जेन्युइन गोष्टीच घेतो. ठीक आहे. हे पहा इथं SSC GD प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता मला हे काय सॉरी गेलं परत, एकच मिनिट मला वेळ द्या. आता हे काही जास्त म्हणजे एकदम बालिशपणा वाटतो की अशा गोष्टी मुलांना सांगावं वाटतं मला. ठीक आहे. पण काय करणार आहे, हे पहा एवढे सारे पेपर आहे. सेट पहा हे सगळे पेपर कसे हिंदीमध्ये, काही हिंदीमध्ये काही इंग्लिशमध्ये. हे पहा SSC 2021 चे 22 चे पण आहे, परत 22 चे इंग्लिशमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे. हे नेटवरून सगळे डाउनलोड केले. पहा एवढे पेपर आहे, अजून पण बाकी आहे. मी ते पेन ड्राईव्ह मध्ये किंवा या बोर्डवर मी जास्त काही घेतले नाही. भरपूर सारे क्वेश्चन पेपर आहे. जवळपास 2023 चे 76 सेट आहे, 21 चे पण तेवढेच आहे, 75-76 सेट आहे. आपले पेपर होतो आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर धडाका चालूच राहणार आहे. ठीक आहे. तर हे होते आपलं आजचं लेक्चर कसं वाटलं, ठीक आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जेन्युइन काहीतरी शिकायला भेटत असेल तर माझी एक रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त मुलांना चॅनल शेअर झाला पाहिजे. ठीक आहे. थँक्यू.